सफर महाराष्ट्राच्या कळसाची, दर्शन कळसावर वास्तव्य करणाऱ्या देवीची, बेट महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची चढाई कळसूबाईची। सुमारे 1500 कोटी वर्षापूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली। या तुकड्याच्या पश्चिमेकडची बाजू साधारण 1000 मीटर उंचीचा कडा असावा। गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडातील जमीन ही सरकत सरकत युरेशियन खंडाच्या येऊन मिळाली। तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला। या ज्वालामुखीच्या निघालेल्या लावा सुमारे 650 कोटी वर्षापूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले। या पठारामधील सर्वात उंच शिखराचा मान या कळसूबाईने पटकावला आहे। साधारण बोईसरवरून लोकल ट्रेनने कसारा स्टेशन गाठला तोपर्यंत चांगलीच रात्र झाली होती। माझे भास्करगडाला जाण्याचे फायनल झाले होते, पण काही कारणास्तव तो प्लॅन रद्द होऊन कळसूबाईचा प्लॅन फिक्स झाला होता। त्यासाठी मी ट्रेल्स अँड ट्रेक या अनुभवी ट्रेकिंग ग्रुप सोबत आला होता। गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचा एकदा पुन्हा नवीन सकाळमध्ये। आणि मी तुमचा मित्र मितेश म्हात्रे। फायनली मी पोचलो आता बारी या गावामध्ये आणि हाच आपला बेस विलेज आहे। तर आज आपण सोलो नाहीत, आपल्या समोर मोठा ग्रुप आहे ट्रेक्स अँड ट्रेल। तर खूप तिथे गर्दी झालेली आहे म्हणून मी इंट्रोड्यूससाठी इथे आलेलो आहे आणि आपला थेट आता इथून प्रवास चालू होणार आहे कळसूबाई या शिखरापर्यंत, जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिखर आहे। कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर। त्याची उंची 5400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर इतकी आहे। महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगेमधील सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठे शिखर असल्याने याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हणतात। या सह्याद्रीची पण काय गंमत आहे। याच्या एका बाजूला महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कळसूबाई आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आशिया खंडातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी चांदण-दरी। अद्भुत असा निसर्गाचा चमत्कारच आहे हा। आणि तुम्ही बघू शकता कळसूबाईचा प्रवास अजून चालू नाही झाला आणि प्रचंड प्रमाणात थंडी लागली। मी थोडीशी हात वगैरे शेकोटी घेतोय आणि थेट जातो आपल्या पुढच्या प्रवासाला। वा वा वा, खतरनाक खतरनाक। चला आपण जाऊया थेट आता आपल्या पुढच्या प्रवासाला। जाना तो आपको दो ऑप्शन हो गए, एक बारी विलेज एंड संतोष खाडी। सकाळचे 3 वाजले होते। थंडी बऱ्यापैकी जाणवत होती। टीम लीडर सर्वांना भटकिंतीची माहिती देण्यात व्यस्त होते। प्रभू रामचंद्राचा कीर्तनाचा गजर ऐन सकाळ सकाळ कानावर घुमत होता। ऐन थंडीतच काळोखाच्या अंधारात कळसूबाईकडे जाण्याचा निर्णय झाला होता। अशा पद्धतीने आमचा प्रवास चालू झालेला आहे बारी या गावामधून आणि आम्ही मागे पडलेलो आहोत। थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता म्हणून आम्ही मागे गेलो होतो, पण असो आमच्यासोबत आमचे ट्रेक लीडर आहेत, त्यांच्यासोबत आम्ही थेट आमच्या टीमला गाठण्याचा प्रयत्न करूया। सकाळचे वाजल्यात 3:15 वाजल्यात आणि आपल्याला पोहोचण्यासाठी किती टाइम लागतोय? साधारण माझ्या माहितीप्रमाणे 3 तास लागतो, पण बघू किती टाइम लागतोय। पूर्ण बघू शकतात, पूर्ण अंधार आहे। सकाळचे 3:15 वाजले होते। वाट अंधारात असल्याने प्रत्येकाने आपापले टॉर्च बाहेर काढून त्याच्या मदतीने पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते। कळसूबाईचा प्रवास म्हणजे सतत चढाई, त्यात काळोख। फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम झालेला आपला चढण्याचा आणि प्रत्येक जण हापायला लागलेला आहे। फक्त 10 मिनिटाचा चढणीचा भाग झालेला आहे आणि नवीन यांच्या पूर्ण तोंडातून घाम निघायला लागलाय। पूर्ण अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे। तर अजून 3 तासाचा आपला प्रवास बाकी आहे। इथून कंटिन्यू चढण आहे, आपल्याला थकवण्याचा प्रयत्न करेन पण आपल्याला थकायचं नाही मिळत। आपल्याला इथून परत अजून 2 ते 2.5 तास लागेल। अशीच कंटिन्यू चढत जायचं आहे। फक्त 15 ते 20 मिनिटाची चढाई झाली होती। त्यात सर्वांची अवस्था बघण्यासारखी होती। थंडी अचानक कुठे गायब झाली याचा काही नेमच नव्हता।
सतत चढणीचा बाग, त्यात अंधाराचे सावट, मार्ग चांगलाच दमछाक करणारा होता. रविवार असल्याने कळसुबाईला गर्दी मोठ्या प्रमाणात होणार होती. सकाळचा सूर्योदय बघता यावा त्यासाठी काही भटक्या मंडळीने रात्रीपासूनच तंबू ठोकले होते. कळसुबाईची नुसती कंटिन्यू चढण, त्याच्यामुळे आमचा थेंबे थेंबे तळेसाच्या पद्धतीने प्रवास चालू झालेला आहे. जिथे भेटेल तिकडे आम्ही स्टॉप घेत आहोत. असो, थोड्या विश्रांती घेऊ, पाणी पिऊ आणि परत आपल्या पुढच्या प्रवासाला. प्रवास काळोखात असल्याने आजूबाजूची झाडे झुडपे काहीच दिसत नव्हती. आजूबाजूचा परिसर नेमका कसा आहे त्यासाठी मी झाडावर टॉर्च मारून बघू लागलो. सतत चढणीचा बाग, अंधाराचे सावट, लागणारा दम याच्यामुळे आमच्यासोबत आलेला आणि माझा नुकताच मित्र झालेला नवीन याचा पहिल्यांदा हा ट्रेक होता. या चढणीच्या बागावरून चढत असताना खूप जास्त प्रमाणात थकवा येत असल्याने काही मिनिटातच नवीन यांनी हा प्रवास सोडला आणि पुढे न जाण्याचा निर्णय त्याने घेतला होता. तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर आपण दगडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आता आणि रस्ता रिलिंगचा आहे. तर आपण आरामात एका हात रिलिंगला सपोर्ट घेऊन आणि दगडाच्या पायऱ्याने वरती जाण्याचा प्रयत्न करूया. कंटिन्यू चढण होती, थोडा आराम भेटतोय आता आणि बघू अजून कितपर्यंत जा. साधारण कच्चा रस्ता संपला होता. आपल्याला तुटलेल्या दगडांच्या पायऱ्या लागल्या होत्या. पण आता एक समस्या निर्माण झाली होती, ती म्हणजे जास्त प्रमाणात आलेल्या माणसांची गर्दी. रविवार असल्याने खूप जास्त प्रमाणात गर्दी झाली होती. मार्ग फक्त वनवेचा असल्याने वरती जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणात वेळ लागणार होता. ही तर फक्त सुरुवात झाली होती. पुढे आपल्याला या गर्दीतून मार्ग काढत जाणे हेच मोठे आव्हान होते. कळसुबाईची चढाई राहिली होती दूरच. हळूहळू का होईना पण आमचा प्रवास चालूच होता. आता चाहूल लागली होती ती सकाळचा सूर्योदय पाहण्याची, पण आव्हान होते ते गर्दीचे. सकाळचा सूर्योदय बघायला भेटेल की नाही हा प्रश्न मनामध्ये सतत टिकटिक करत होता. कळसुबाईच्या उंचीवरून दिसणारे बारी गाव एखाद्या काजवाच्या लख्ख प्रकाशाप्रमाणे उजळून निघाले होते. तर फायनली गर्दी कमी झालेली आहे आणि लांब लचक शिड्यांचा मार्ग चालू झालेला आहे. बघू, साफ शिडीच्या शिड्यांपेक्षा पण मोठी शिडी होती. बघू ह्या शिडी कितपर्यंत गेलेल्या आहेत. मग जवळजवळच आपण आलेलो आहोत. जवळजवळ 2 तासापेक्षा आपला प्रवास झाला होता. लांबलचक लोखंडी पायऱ्या मार्गात सुरू होता. त्यात कमी जास्त होणारी गर्दी याच्यामुळे आम्हाला वरती जाण्यासाठी जास्त प्रमाणात उशीर लागत होता. जवळजवळ रिलिंगचा मार्ग संपलेला आहे आणि आता शेवटची चढण आहे आणि आपला थेट कळसुबाईच्या माथ्यावरती प्रवेश होईल. तर बघू ही थकवणारी पायवाट अजून किती लांबवर आहे. साधारण बऱ्यापैकी चढाईनंतर लांबलचक लोखंडाचा पायरी मार्ग संपतो आणि आपल्या नजरेसमोर उभा राहतो खास खड्ग्यांचा थकवणारा मार्ग. हा कमी जास्त उंचीचा मळलेला मार्ग चढताना बऱ्यापैकी घाम फुटतो. कळसुबाईची उंची 5400 फूट आहे. हा पर्वत सर करताना बऱ्यापैकी तुमची शारीरिक आणि मानसिक कसरत होऊ शकते. त्यासाठी तुमच्याकडे पिण्यासाठी पुरेसे पाणी आणि एनर्जीसाठी ग्लुकोंडी किंवा एनर्जी ड्रिंक असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर डिहायड्रेशनचा धोका इथे नाकारता येत नाही. तब्बल 3 तासाची चढाई झाली होती. आकाशामध्ये सूर्यदेवाची एंट्री होणार होती. त्यासाठी लवकरात लवकर कळसुबाईचा माथा गाठू आणि सूर्योदय बघू, त्यामुळे मी माझा स्पीड वाढवला होता. जवळजवळ अंधाराचे सावट कमी झाले होते आणि आपला कळसुबाईच्या शिखरावर प्रवेश झाला होता. सूर्यदेव नभाच्या आड लपून बसला होता. कळसुबाईच्या पर्वतावरून सूर्योदय बघता यावा त्यासाठी प्रत्येक जण आपापला मोबाईल सूर्यदेवाच्या दिशेने ठेवून त्याची आकांक्षा करू लागला होता. फायनली
अथांग प्रयत्नानंतर आम्ही कळसुबाईच्या माथ्यावरती पोहोचलो आहोत. हा पूर्ण कळसुबाईचा माथा आहे आणि आम्ही संध्याची वाट बघत होतो म्हणून खूप जास्त उशीर झाला होता आणि प्रचंड प्रमाणात गर्दी सुद्धा आहे. तर बघू थोड्या वेळ आम्ही इथं सुंदर नजाऱ्याचा आनंद घेऊ आणि थेट आपल्या परतीच्या प्रवासाला जाऊ. कळसुबाईचा माथा खूप जास्त प्रमाणात लहान आहे. माथ्यावर कळसुबाईचे छोटे एक मंदिर आहे. जेमतेम 2 ते 3 जण राहू शकतील एवढे छोटे. कळसुबाईचा माथा आधीच छोटा, त्यात एवढी माणसे, गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली होती. गर्दीचा काहीही संकोच न करता भटकी मंडळी कळसुबाईच्या माथ्याचा पुरेपूर फायदा घेण्यात मग्न झाली होती. कळसुबाईच्या शिखरावरून आपल्याला औंढा, विश्रामगड, अलंगमदन कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड असे पर्वत लक्ष वेधून घेतात. कळसुबाईच्या शिखराचा आणि गर्दीचा पुरेपूर आनंद घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. कळसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे कळसुबाई, कात्राबाई आणि रत्नाबाई म्हणजे रतनगड ह्या तिन्ही सख्या बहिणी. ह्या तिन्ही बहिणींच्या नावावरून आजूबाजूच्या शिखराला त्याचे नाव देण्यात आले आहे. कळसुबाई म्हणजे एका कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला एक अट घातली होती. मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर सर्व कामे करीन. कळसुबाईला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीचे ज्ञान होते. त्याने ती गावकऱ्यांची सेवा करीत असे. असे करता करता बरीच वर्ष निघून गेली होती. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली. त्याच्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय, अशी ही गावकऱ्यांची माहिती. जवळजवळ 2 तास झालेले आहेत पण गर्दी काही संपण्याचं नाव घेत नाही. तर बघू ही गर्दी अजून किती वेळ चालेल. सूर्यदेवाचा आता पारा सुद्धा वाढायला लागलेला आहे. सूर्यदेव हा प्रचंड पद्धतीने आग ओकत आहे. साधारण कच्चा रस्ता संपल्यानंतर आपल्याला लोखंडी मार्ग सुरू झाला होता. त्यात प्रचंड प्रमाणात गर्दी होती. सूर्यदेव हळूहळू आग ओकण्याच्या तयारीला लागला होता. पण गर्दी काही झाला कमी होत नव्हती. जवळजवळ 2 तास आपण गर्दीमध्ये अडकलो होतो. साधारण आता गर्दी कमी झाली होती आणि आम्ही आता सुटकेचा मोकळा श्वास घेतला होता. अजून आपला परतीचा बराच प्रवास बाकी होता. एक आनंद सुद्धा आपल्याला झाला होता. त्या गर्दीतून आपण बाहेर सुटलो होतो. वेळोवेळी रिलिंग चेंज होत जाते. कधी लोखंडी पायऱ्या येतात तर कधी दगडांच्या पायऱ्या येतात. तर हा कंटिन्यू चढण तर होतीच, तर आपल्याला उतरायचं सुद्धा आहे. जसं आलं होतं तसं. बऱ्यापैकी खाली आल्यानंतर आपण पुन्हा येतो कच्च्या रस्त्यावर. तर रिलिंगचा मार्ग होता तो आपला कव्हर झालेला आहे. आता पुन्हा घसरगुंडी मार्ग लागलेला आहे. तर ह्या घसरगुंडी मार्गावरून जात असताना बऱ्यापैकी दमछाक होते. बरेचांचे पाय स्लिप होतात इकडे आणि माझे पण झाले 2-3 वेळा. तर आपल्याला व्यवस्थित जायचं, एकदम खाली नजर ठेवून व्यवस्थित उतरायचं. अशा प्रकारे कच्चा रस्ता पार करत आपण येऊन पोचलो पुन्हा पायथ्याच्या गावी. तर फायनल मित्रांनो आपला कळसुबाईचा सुंदररित्या प्रवास पूर्ण झालेला आहे. साधारण आपण 3:15 वाजता चालू केला होता आणि आताचे वाजले 12. तर तुम्ही एकंदरीत अंदाज लावू शकता किती वेळ झालेला आहे आपल्याला. आणि या वेळेमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात गर्दी सुद्धा लागलेली आहे. तर तुम्ही या भटकंती करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही सॅटर्डे संडे अवॉइड करून या. कारण बाकीच्या दिवशी येणार तुम्ही
तर तुम्हाला पूर्ण परिसर स्वच्छ आणि तुम्हाला नीटनेटकेपणाने वावरायला भेटेल. तर मी परत तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सॅटर्डे संडेला येऊ नका. इकडे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर मित्रांनो, असा होता कळसुबाईचा प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन जागेमध्ये.